हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. जय लोहजी, जय भीम. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये आहे. सकाळची वेळ आहे. थोडासा पळतोय. एप्रिल महिना उजाडलाय. आज 2 तारीख आहे आणि हा महिना आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा आहे हे आपण सगळे जण जाणून आहात. ज्यांच्यामुळे आपल्याला मानवी अधिकार मिळाले, ज्यांनी आपल्या उत्थानासाठी आयुष्य खर्च केलं, एक प्रकारचं समर्पण शब्दही कमी पडतील. बलिदान दिलं ते महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा महिना आहे. 11 एप्रिलला महात्मा फुलेची जयंती आहे आणि 14 एप्रिलला सगळ्या जगाला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे. ज्यांनी आपल्याला माणसांच्या जगात आणलं, माणूस पण बहाल केलं, मानवी अधिकार बहाल केले आणि ते लढण्यासाठी संरक्षण कवच दिलं. त्यांच्या विचार कार्याचा वारसा आपण सगळेजण चालवलो तरच आपण आपलं माणूस पण, आपले मानवी अधिकार सुरक्षित राहतील. अन्यथा परत एकदा आपल्याला गुलामीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न, सत्तेवर बसलेली माणसं तशा प्रकारचे धोरण आखून त्याची अंमलबजावणी करून वेगाने करीत असल्याचं चित्र स्पष्ट दिसते आहे. तेव्हा या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात लढणं आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. आपण महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तमाम मानवतावादी महामानवाचा विचार स्वतःमध्ये आणि समाजामध्ये रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया. गावोगावी जाऊन हा विचार सांगण्याचा प्रयत्न, समाजामध्ये चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न, समाजाला त्याच्या अधिकाराप्रती जागृत करण्याचा प्रयत्न आणि सोबत त्याला या मानवी अधिकाराची लढाई लढण्यासाठी जे मानसिक तयारी करून घेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आपण ते सर्वजण करूया. मला विश्वास आहे सामान्य माणूस या बाबतीमध्ये, त्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये चिंतित आहे. त्याच्यासमोर सगळं अंधकारमय अशा प्रकारचं चित्र तो अनुभवतो आहे. कोणी वाटेनं जात आहे, कोण स्वार्थासाठी जगतंय, कोण व्यवस्थेच्या बळी पडलेला आहे, कोण आत्ममग्न आहे, कोणाला स्वतःच्या स्वार्थापलीकडे काहीच दिसत नाही. अशा माणसाकडे जाऊ दुर्लक्ष करू निश्चित. परंतु फार मोठा समाज आहे, त्याला तयार केल्याच्या नंतर निश्चितपणाने आपण या व्यवस्थेला रोखू शकतो, या व्यवस्थेवर भारी पडू शकतो आणि आपला जो काय श्वास कोंडण्याचा जो काय प्रकार सुरू आहे, रस्ते अडवण्याचा जो काही प्रकार सुरू आहे, आपली सगळ्या प्रकारची नाकेबंदी, मग शिक्षण, रोजगार, सुरक्षा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे रोखण्याचा जो काही प्रयत्न करत आहेत ते निश्चितपणाने या सगळ्या षडयंत्रावर
मात करू शकतो असा मला तुम्हाला आणि सगळ्यांना विश्वास आहे. हे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी ज्येष्ठ मित्र हे गोविंदभाई वाघमारे आहेत. अनेक मुलांना विद्यापीठामध्ये सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं काम करतात अगदी निस्वार्थ भावनेनं. हे 2004चे नेट सेट आहेत समाजशास्त्रामध्ये. PhD आहेत, एका कॉलेजवर CSBवर काम करत आहेत. त्यांच्या मॅडमसुद्धा हिंदीच्या एका कॉलेजला प्राचार्य आहेत. पण विद्यार्थ्याप्रती, समाजाप्रती, विचाराप्रती बांधिलकी असलेलं हे जोडपं विद्यापीठात येणाऱ्या नवीन नवीन लोकांना आवश्यक ती शक्य असेल ती मदत प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं एक उत्कर्ष प्रकाशन आहे. हे प्रकाशन PhDसाठी, नवीन संशोधनासाठी जे काही जर्नल आहेत देशपातळीवरचे मान्यता असलेलं उत्कर्ष प्रकाशन आहे. मी यासाठीच की आता पळता पळता भाईंची भेट झाली. हे भाई नावानं लोकप्रिय आहेत बरं का. मला वाटतं एवढंच या ठिकाणी. फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंचा विचार, लहुजी बसवेश्वर, संत तुकाराम, चारवाक, रविदास, ह्या सर्व महामानवांचा विचार आपल्याला समाजामध्ये रुजवायचा आहे. यासाठीची जबाबदारी आपण पार पाडूया. चला, धन्यवाद, थँक्यू.